वर्षा विहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले। लोणावळ्यातल्या भुशी धरणाच्या पाठीमागच्या डोंगरातल्या रेल्वे वॉटरफॉलमध्ये अन्सारी कुटुंब गेलं वाहून। तिघांचे मृतदेह सापडले। लोणावळ्यातलं भुशी धरण ओव्हरफ्लो। शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या सांडव्यातनं पाणी वाहू लागलं। मुंबईला पावसाचा रेड अलर्ट। उद्या अतिवृष्टीचाही हवामान विभागाचा इशारा। त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारांची धावपळ उडण्याची शक्यता। कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढचे 3 दिवस अतिवृष्टीची शक्यता। हवामान विभागानं वर्तवला अंदाज। दक्षिण मुंबईमध्ये मुसळधार पावसाच्या सरी। दुपारी 12च्या सुमारास पावसाची जोरदार बॅटिंग। महाड तालुक्यातल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या केंबुर्ली धबधब्यावर पर्यटक आणि स्थानिकांची मोठी गर्दी। पालघरमधल्या जव्हार इथला दाभोसा धबधबा प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। राजापूर तालुक्यातील चुना, कोळवण आणि मंद्रुळ गावाच्या वेशीवर असलेला सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। शेकडो फूट उंचावरनं कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातले पर्यटक रत्नागिरीत दाखल। रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यात खोर निनको धरण भरलं। इथं तयार केलेला मानवनिर्मित धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। परभणीमध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे रायपूर वालूर मार्गावर अनेक ओढ्यांना पूर। काही काळ मार्ग बंद। नाशिक शहर आणि परिसरात पावसाची दमदार हजेरी। उकाड्यापासून नागरिकांची सुटका। पावसामुळे शेती कामांना वेग येणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी। पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळच्या लेणीतील सेता नहाणी धबधबा प्रवाहित। वाशिमच्या रिसोड मेहकर राज्यमार्गाची खड्ड्यांमुळे चाळण। खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त। संत मुक्ताईंच्या पालखीचा आज जालन्यामध्ये मुक्काम। माजी मंत्री आमदार राजेश टोपेंकडनं जालन्यात पालखीचं स्वागत। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत वारकऱ्यांचा महापूर। एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी देवदत्त कशाळीकर यांनी टिपलेली ही खास दृश्य। संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातल्या संगमवाडीमध्ये दाखल। आज माऊली आणि तुकोबांच्या पालखीचा संगम। नांदेडच्या लोहा शहरातल्या पहिल्या मुक्कामानंतर साधू महाराज दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ। दिंडीचा आजचा दुसरा मुक्काम माळेगावात होणार। मोठ्या संख्येनं वारकऱ्यांचा दिंडीत सहभाग। राज्यातील सर्वात पुरातन मंदिर अशी ख्याती असलेल्या 4थ्या शतकातील त्रिविक्रम मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम वेगात सुरू। मंदिरासमोरील सभामंडपात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपान यांच्या उपस्थितीत झालं होतं पहिलं संत संमेलन। विठ्ठल भक्तांसाठी आता खुशखबर। मंदिर समितीच्या भक्त निवासांमध्ये भाविकांना मिळणार अल्प दरात नाश्ता आणि भोजन। जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारीनंतर मंदिर समितीनं हॉटेल घेतलं होतं आपल्या ताब्यात। सुप्रिया सुळेंनी पिंपरी चिंचवडमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं घेतलं दर्शन। अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळू दे। दर्शनानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। संभाजी भिडेंनी पुण्यातल्या जेएम रोडवरच्या जंगली महाराज मंदिरात घेतलं दर्शन। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत संभाजी भिडे वारीत झाले सहभागी। पुणे पोलिसांची संभाजी भिडेंना नोटीस। तुकाराम महाराज पालखी दर्शनाच्या वेळेला कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्यासाठी नोटीस। आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री। खरं स्वातंत्र्य हिंदवी स्वराज्य। संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये। साडी नेसलेल्या महिलांनी जावं। संभाजी भिडेंचं वक्तव्य।
नाशिक ग्रामीण पोलीस दलातल्या 32 जागांसाठी झालेल्या मैदानी चाचणीचा निकाल जाहीर। 316 उमेदवारांची निवड। जुलै महिन्यामध्ये होणार लेखी परीक्षा। ठाण्यामध्ये पोलीस भरतीसाठी धावताना अमळनेरच्या एका तरुणाचा मृत्यू। पोलीस भरती मैदानी चाचणी दरम्यान 6 जणांची प्रकृती खालावली। गोरेगावमध्ये पोलीस भरतीत उत्तेजक द्रव्य बाळगणाऱ्या शिवराज कवळेवर गुन्हा। भरती प्रक्रियेत असले प्रकार घडू नयेत म्हणून पोलीस सतर्क। गोरेगाव पूर्वेकडील एसआरपीएफ पोलीस भरतीसाठी अनेक तरुण दाखल। कॅम्पच्या मैदानात चाचणी पार पडणार असल्यानं परिसरात तरुणांनी ठोकला तळ। कोल्हापुरात काही तरुणांचा सायरनच्या आवाजावर जोरदार डान्स। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। मुंबईतल्या कुलाब्यातल्या मुंबई पालिकेच्या शाळेची दुरावस्था। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली शाळेची पाहणी। शाळेचा प्रश्न विधानसभेत मांडणार, पटोलेंची माहिती। नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील वसंत गीतेंच्या कार्यालयावर काल पालिकेची कारवाई। त्यानंतर आजही परिसरात तणाव कायम। भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या दबावानं कारवाई झाल्याचा गीतेंचा आरोप। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक। विधान परिषद उमेदवारांच्या बाबतीत बैठकीत चर्चा। खासदार सुप्रिया सुळेंचा आज वाढदिवस। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुप्रिया सुळेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। कुठलेही खासदार आमच्या संपर्कात नाहीत। कुठल्याही खासदाराला आता निवडणूक नको, शरद पवारांची प्रतिक्रिया। आमचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत। राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर। लोकसभा निवडणुकीनंतर भल्या भल्यांचे पाय जमिनीवर आल्याची राज ठाकरेंनी केली होती टीका। फोटोग्राफीमध्ये आवड असणारी व्यक्ती मुख्यमंत्री झाली की खूप प्रॉब्लेम होतो। देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका। फोटोग्राफी चांगली असलेला व्यक्ती मुख्यमंत्री झाला की महाराष्ट्राचं चांगलं चित्र घेता येतं। फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंवरच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। लोकसभा निवडणुकीत लोकांनी या सरकारला लाथाडलं। विधानसभेतही या सरकारचा दारुण पराभव होणार। संजय राऊतांची महायुतीवर टीका। सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती। सुजाता सौनिक या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव। सौनिक यांनी स्वीकारला पदभार। उद्धव ठाकरे यांचा 7 जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसंकल्प मेळावा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मेळावेही घेणार। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार। राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांच्या विश्वासाच्या महायुती सरकारची 2 वर्षांची यशस्वी वाटचाल। सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोशल मीडियावर पोस्ट। आज जागतिक खोके आणि जागतिक धोके दिन। महायुती सरकार स्थापना दिनावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंची टीका। तर वडील चोरणाऱ्या आणि पक्ष चोरणाऱ्यांबद्दल काय बोलणार असा लगावला टोला। मंत्री अनिल पाटील भाजपमध्ये येत असल्यास आनंदच आहे। फडणवीसांची प्रतिक्रिया। अनिल पाटील भाजपात येत असल्याचं डॉक्टर सतीश पाटलांकडून कळाल्याचीही फडणवीसांची प्रतिक्रिया। शेकापच्या जयंत पाटलांनी शरद पवारांची घेतली भेट। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात भेट घेतल्याची माहिती। भारतानं जसा वर्ल्ड कप जिंकला तसंच आम्ही आगामी विधानसभा ताकदीनं जिंकणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। विनायक मेटे यांची आज जयंती। बीडमध्ये स्मृतीस्थळावर जाऊन ज्योती मेटेंनी केलं अभिवादन। यावेळेला शिवसंग्राम पक्ष आगामी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची ज्योती मेटे यांची माहिती। शिंदे सरकारला 2 वर्ष पूर्ण। या काळात राज्याचा मोठा विकास झाला आणि राज्याची विकासाची घोडदौड सुरूच आहे।
आगामी विधानसभा निवडणुकीत आमचंच सरकार येणार, मंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केला विश्वास। विधान परिषदेची आमची एक जागा असून ती आम्हालाच मिळणार, तसंच विधानसभेला 50 जागा तरी मिळाव्यात, रासपच्या बैठकीमध्ये महादेव जानकरांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली इच्छा। लाडकी लेक योजना म्हणजे भीक नको पण कुत्रावर, अंबादास दानवेंची टीका। या योजनेचा केवळ काही लोकांनाच लाभ होणार असल्याचीही टीका। एकनाथ खडसेंना पक्षात यायचं असेल तर त्यांनी लवकर यावं, ते उगाच तारीख पे तारीख देतायत, मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर खडसेंची भूमिका दुटप्पी असल्याचंही वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमधल्या बेडकींचे सरपंच अशोक धर्मे यांचा शिंदे गटात प्रवेश, संदीपान भुमरेंच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश संपन्न। उल्हासनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बॅनर, ड्रग्ज माफियांचा कर्दनकाळ, महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा अशा आशयाचा बॅनर। चंद्रपूरच्या आनंदवनमधील एका तरुणीच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीची आत्महत्या, आरोपी समाधान माळीनं लॉकअपमध्येच बुटाच्या लेसनं घेतला गळफास। मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांची अखेर बदली, सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांविरोधातील अनेक महत्त्वाचे खटले अंतिम टप्प्यात असतानाच रोकडेंची बदली। अपोलो हॉस्पिटलची ईस्ट मीट्स वेस्ट योजना, पुण्यातील बंगाली भाषिक नागरिकांसाठी कोलकातामधील बंगाली भाषिक डॉक्टर्स, औंध आणि विमाननगरमधील अपोलो रुग्णालयात उपलब्ध होणार। अभिनेता आणि टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा कोकिलाबेन इस्पितळात भरती, शत्रुघ्न सिन्हा यांना व्हायरल फीवर झाल्याची मुलगा लव सिन्हा याची माहिती। वित्तीय सेवा संस्थेनं भारतीय स्टेट बँकेचे पुढील अध्यक्ष म्हणून चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची केली शिफारस, एसबीआयचे विद्यमान अध्यक्ष दिनेश खारा 28 ऑगस्ट रोजी होत आहेत सेवानिवृत्त। ईशा अंबानी आणि आनंद परिमल कर्जतमध्ये कृष्णकाली देवीच्या दर्शनाला, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी दोघांनीही केली कृष्णकाली देवीची पूजा। T20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमला बीसीसीआय कडून 125 कोटींचं बक्षीस, बीसीसीआय सचिव जय शहा यांनी ट्विट करत दिली माहिती। हा माझा अखेरचा T20 वर्ल्ड कप, विराट कोहलीकडून निवृत्ती जाहीर। भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्माचीही T20 इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर, वर्ल्ड कप विजयानंतर रोकोचा भारतीय चाहत्यांना धक्का। विराट कोहली आणि रोहित शर्मा पाठोपाठ रवींद्र जाडेजाचाही निवृत्तीचा निर्णय, जाडेजा वनडे आणि कसोटी क्रिकेट मात्र खेळतच राहणार। T20 मधनं निवृत्ती जाहीर केल्यानंतर रवींद्र जाडेजाला पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा, गेली अनेक वर्ष अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण कमालीची कामगिरी केली, पंतप्रधानांचं ट्विट। पंतप्रधान मोदींचा रोहित शर्माशी फोनवरून संवाद, शानदार कामगिरीबद्दल रोहित शर्माची केली प्रशंसा। पंतप्रधान मोदींकडून विराट कोहलीचंही कौतुक, पुढच्या T20 सामन्याच्या वेळेला तुझी आठवण येईल, मोदींची कोहलीसाठी खास पोस्ट। राहुल द्रविडच्या अतुलनीय कोचिंगमुळे भारतीय क्रिकेटच्या यशाला आकार, भारतीय टीमच्या यशात राहुल द्रविडचं मोलाचं योगदान, पंतप्रधान मोदींचा द्रविडवर कौतुकाचा वर्षाव। T20 वर्ल्ड कपच्या फायनलमधल्या विजयानंतर भारतीय टीमचा डान्स, विराट कोहली अर्शदीपसह विराटचा भांगडा। भारतीय महिला क्रिकेट टीमनं केलं रोहित शर्माच्या टीमचं अभिनंदन, T20 वर्ल्ड कपच्या विजयानंतर भारतीय महिला टीमनं एकत्र येत व्हिडिओ पोस्ट करत दिल्या विजयाच्या शुभेच्छा। Well done everyone, to the entire Indian team, many congratulations.
भारतीय टीमनं T20 वर्ल्ड कपचं जेतेपद मिळवल्यानंतर नाशकात विजय जल्लोष. गोल्फ क्लब मैदानावर दररोज क्रिकेटचा सराव करणाऱ्या खेळाडूंनी भारताच्या विजयाचं केलं सेलिब्रेशन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भारतीय टीमचं कौतुक. 17 वर्षांनंतर मिळवलेला वर्ल्ड कप आणि भारताचा विजय आनंद देणारा. फडणवीसांची प्रतिक्रिया. शरद पवारांकडून टीम इंडियाचं अभिनंदन. T20 वर्ल्ड कप मधल्या विजयानंतर पवारांकडून भारतीय क्रिकेट टीमचं भरभरून कौतुक. भारतीय टीमनं वर्ल्ड कप जिंकणं ही अभिमानाची बाब. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंकडून भारतीय क्रिकेट टीमचं कौतुक. T20 वर्ल्ड कप मधील भारताचा विजय अंगावर रोमांच उभे करणारा होता. कोणत्या खेळाडूचं किती कौतुक करावं हे समजतच नाहीये. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. रोहित शर्मानं मला खऱ्या अर्थानं गुरुदक्षिणा दिलीये. आज मला जगातील श्रीमंत व्यक्ती असल्यासारखं वाटतंय. रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांची प्रतिक्रिया. T20 वर्ल्ड कप मधल्या विजयानंतर सचिन तेंडुलकरकडून रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव. हा वर्ल्ड कप म्हणजे तुमच्या उत्कृष्ट कामगिरीचं द्योतक असल्याचं केलं ट्विट. माजी क्रिकेटपटू आणि भाजप नेते गौतम गंभीर यांनी केली तिरुपती बालाजी मंदिरामध्ये पूजा. वर्ल्ड कप मधल्या विजयाबाबत रोहित शर्मासह संपूर्ण टीमचं केलं अभिनंदन. भारतीय टीमचं अभिनंदन करण्यासाठी प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांचं खास वाळू शिल्प. 20 फूट लांब बॅट 500 बॉलसह रोहित शर्माचं वाळू शिल्प बनवलं. वर्ध्याच्या सावंगी मेघे रुग्णालयात परदेशी रुग्णाची शस्त्रक्रिया. टांझानियातनं आलेल्या एका विद्यार्थ्यावर केले यशस्वी उपचार. काल समृद्धी महामार्गावर 2 वाहनांच्या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू. मृतांपैकी 4 जण देऊळगाव राजाचे रहिवासी असल्याची माहिती. गोव्याला जाताना मद्यधुंद अवस्थेत तरुण वाहन चालवत असल्याची माहिती समोर. बीडमध्ये काल झालेल्या गोळीबारात सरपंच बापू आंधळेंचा मृत्यू. या प्रकरणी आरोपी भवन गीते यांना अटक करा या मागणीसाठी परळी शहर पोलीस ठाण्यासमोर जमाव एकत्र. परळी गोळीबार प्रकरणातील आरोपीला मदत करणारे 6 जण परळी पोलिसांच्या ताब्यात. पळून जाण्यासाठी आरोपींनी वापरलेली स्कॉर्पिओ गाडीही पोलिसांनी केली जप्त. लातूरमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित बैठकीमध्ये अध्यक्षपदावरनं 2 गटात वाद. वादाचं हाणामारीमध्ये रूपांतर. पोलिसांनी 10 जणांना घेतलं ताब्यात. भारतातल्या 20 कोटी मुलींचा बालविवाह. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात आकडेवारी समोर. जगभरात सुमारे 6.5 कोटी मुलींचा दरवर्षी बालविवाह होतो. त्यापैकी 1/3 तरुणी या भारतातील असल्याची माहिती. आसाममध्ये पुरात जनजीवन प्रभावित. धेमाजी जिल्ह्यातल्या जोनिया डिव्हिजनमधल्या रियांग नदीची पाणी पातळी वाढली. आसाममध्ये आतापर्यंत पुरामुळे 42 जणांचा मृत्यू. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे निवृत्त. कामकाजाच्या शेवटच्या दिवशी त्यांना लष्कराकडनं गार्ड ऑफ ऑनर. मनोज पांडे 26 महिने लष्कर प्रमुखपदी होते. जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नवीन लष्कर प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार. जनरल द्विवेदी हे 30वे लष्कर प्रमुख. मनोज पांडे निवृत्त झाल्यानं द्विवेदी यांची लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती. झारखंडच्या गिरिडोह जिल्ह्यात पावसामुळे निर्माणाधीन पूल पडला. अर्गा नदीवर 5.5 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत होता पूल. केदारनाथमधल्या गांधी सरोवरावर हिमस्खलन. पहाटेच्या सुमारास झालेल्या हिमस्खलनात कोणतंही नुकसान झालेलं नसल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.